पडाल सो मी आणि आयांनी पावसात भिजून खूप मजा केली आणि आमची शूटिंग घेतली मम्मीने खास येऊन छान पैकी. आणि काही दिवसांनी ना इथे सगळं कसे मोठे मोठे धबधबे येतील. इव्हन इथे पण यायला मिळणार नाही. इथे खूप शेतातनं पाणी खळखळ वाहतं, तसं प्रत्येक शेतातून वाहतं आणि खूप सुंदर दिसतो. मी नसणार आहे, असलं तर शूटिंग करीन. बाय. मग अशी आम्ही भिजून वगैरे घरी आलो आणि परत पावसाला सुरुवात झालेली आहे. छान पाऊस पडते, मजा येते छान. आणि इथे बघा सरीवर सरी आराम करणार होतो. सो मी अशीच गोधडी इथे अंतरले मला आणि आयांना. आणि हा आयान आयान आणि हे आहे पागोणीचं पाणी. मी थोडी आराम करत आहे आणि त्यानंतर आम्ही नंतर जरा चहा घेऊ. पाऊस पडतोय आणि चहा होणार नाही असं होणार नाही. हा 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 छान. आणि आल्याची चहा आहे. आमचं ठरलेलं आहे सकाळी वेलचीची चहा घेतो आणि संध्याकाळी आल्याची चहा. बाबा तुला कसं वाटलं पावसात भिजून? तुला कसं वाटलं पावसात भिजून? छान म्हटलं. माझ्या वगैरे छान छान वाटलं. वेळ झाले चहा घ्यायची आणि ही आहे आमची चहा. सो मम्मी आयन आणि मी सोबत. सो मी आता घेत आहोत चहा. सर्वांनी चहा प्यायला घ्या. आणि चहा बरोबर आहे बिस्किट फरसाण. यांचं चाललेलं आहे की मला मोठा कप पाहिजे आणि आम्ही बोलत आहोत मोठा कप नाही, तू छोटा आहे. हो ना मम्मी? हा सर्वांनी चहा प्यायला या. हे नाही घ्यायचं मला नाही मम्मीला नाही मिळणार. तू टोस्ट खा. बुरून आयन तू दिसत नाही तिथे. इथे बाजूला बस ना. आजीबाजीच्या बाजूला बस तिथे. आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही. आमची दीदी करते ना तसा चहा झालाय. जरा कॉल करायला पाहिजे. एवढं ऐकलं तरी आनंद होईल. हे ना चहा भरून पाहिजे होती पूर्ण. तिथे कुठे चल तिकडे. मम्मी ब्रुनो मी आणि आयान बाहेर चाललो. ते इकडे पाण्यात नाही. इकडे आयान आयान राहतो. आम्ही चाललो. ए आयान चल चल ना. ब्रुनो जायला पुढे मग. अरे कुठेतरी जातोय. चल. काय रस्ता. आणि हे आहे पाचडगाव. हो का भरपूर का.
आहे परिसर. चला या साईडनीच चाल बाळा. मम्मी उद्या येऊ तेव्हा घेऊन जाऊ मग. आणि ही आहे गणसबाई, जिथनं आम्ही पाणी न्यायचो. आता मस्त केले, स्टेप पण आहे छान चढायला, काही टेन्शन नाही. आधी खूप पाणी, हे बघ वाकू नको फक्त असंच बघ. आणि हे गणसबाई या बावीचं नाव आहे. आणि ते छानपैकी असं. आणि ही आमची शाळा समोर आहे ती, आणि ती शाळा बघ मम्माची. आणि ही गणसबाई. चला. हो खूप पाऊस पडत आहे आणि छान असं सुंदर सुंदर वातावरण पाहू शकता. किती छान. माझं गाव पाचाड. थोडी थोडी भिजते. आणि हा माझा पिलू पिलू आणि मम्मी आणि माझं पिलू पडत आहेत. ओ माय गॉड. ही आहे माझी प्री प्रायमरीची स्कूल, जिथे मी बालवाडी म्हणतात ती होती. आणि बाई शिकवायला होत्या. ते आमचे रिलेटिव्हच आहेत नातलग. सो त्यांचं घर हे इथे आहे, इथे समोर आहे. आणि या झाडावर आमचं बालपण पूर्ण गेलेलं आहे. न विसरणारी गोष्ट आहे ही. आम्ही खूप खेळायचो ह्याच्यावर. छोटं होतं, चढायला इझी, सो त्याच्यामुळे इथे चढून आम्ही बसायचो आणि याच्यावर बसून आंबे परत हे काजू वगैरे खायचो. आणि हे आमची पलटण. वीज चमकते का ग? वीज चमकते. घसरायला होणार. चला. आणि इथे ही जिजामातांची समाधी आहे. हे इथे घरासारखं दिसतंय आणि लोक थांबलेत ना तिथे, तिथूनच एंटर आहे जिजामातांची समाधी. सो इथे जिजामातांची समाधी आणि हे आहे गाव. सो एवढ्या जवळ आहे. आणि हा रस्ता इथून ते पूर्ण इथपर्यंत एवढा आठवणीचा आहे ना. हे सुंदर डोंगर आणि हे बाईंचं घर. हे माझं पिलू पिलू तिथे नको जाऊ. ए चला तर घरी झालं का? आणि ते पहा डोंगर मी तुम्हाला दाखवते. या डोंगरावर प्रॉपर जेव्हा पावसाळा सुरू होतो ना, अगदी सुनामी येते ना, त्या प्रकारचे पलीकडून या साईडला ढग अशी पाण्यासारखी, पाणी जसं उफळून येतो ना त्या प्रकारचे येतात. कारण ती आहे आणि त्यामुळे वारे खूप असतात इथे भयंकर. सो खूप मजा येते. आयान चालेल ते बघ गेला ब्रुनो. तर प्रत्येकाचे लहानपणीचे अनुभव असतातच, आठवणी असतात. त्यातला माझं एक आठवण हे आहे की आम्ही रोज ना सगळे म्हणजे भावंड असायचे, फ्रेंड्स असायचे, स्कूलमध्ये यायचे. हीच ती स्कूल ज्या स्कूलमध्ये आम्ही शिकायचो. पण आता ती नवीन बांधली. आधी जरा वेगळी होती. असे खूप वर्ग होते आमचे. आणि इथून येताना या ठिकाणी होताना पावसाळ्याचाच खूप पाणी दुतर्फा झाड म्हणजे छोटी छोटी असे गवत वगैरे उगवलेलं असायचं. आणि त्याच्यामध्ये थोडासा ओढा पण व्हायचा. इथे मोरी आहे ना, तिथे मी दाखवीन. आणि तिथनं ना अशी खासडी भाटे वगैरे असायचे. आता जे प्रॉपर जे कोकणातले त्यांना खासडी आणि भाटे काय असतात ते माहिती आहे. खेकड्यांचा प्रकार असतो. भाटे म्हणजे व्हाईट कलरचे खेकडे आणि खासडी म्हणजे अशा निळसर अशा जरा जांभळ्या प्रकारच्या खेकडे असतात. सो ते असायचे, तर ते पकडायचो. किंवा छोटे छोटे असे खेकड्यांची पिल्लं किंवा काय असं टाइमपास करायचो आणि मग घरी जायचो आम्ही. तसे खूप आठवणी आहे त्याच्या. आणि माझं बालपण मला खूप प्रिय आहे आणि ते मी इथे घालवलं. सो त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. सो ब्रुनोला पावसात भिजायला ज्या मजा वाटते खेचतोय बघ. हीच ती मोरी. ऍक्च्युली ती मोरी नव्हतं, असं हेच आहे ते काजूचं. ती गडगड म्हातारी आहे बाबा. ही आहे बेबी मावशी. चला आता घरी जाऊ. भरपूर जोरात. त्यांचं नावच आहे बेबी. नाही रे बाबा, त्यांचं नाव होतं बेबी. जोरात पाऊस आहे मित्रांनो, मैत्रिणी. आणि
आठवणी आहेत. आम्ही इकडे यायचो आणि छोटे छोटे झरे असे खोदून त्यांना पाणी वगैरे खूप मजा करायचो. खूप आठवणी येते इथल्या. दत्त मंदिर मासाड आणि आम्ही आता जातो घरी. आम्हा बास झाला, चला. इकडे हे बाई, इकडे इकडे चांगलं पाणी. इकडे ये, उडू नको चिकन. सुशी का गुबारत ना. ओय चल तिकडे. हो अरे डोक्यात पडेल. इकडे ये. आ तिथे जा. आता पहिलं येतील पण तिकडनं. राहा तू तिथे. बघितलं असं वाटतं तिकडनं पाणी येते की नाही. पण ते ढग आहे. पण तसं वाटतंय ना. अच्छा तू खरा. चला आयान घरात चल बाबा. वीज चमकते. चला घरात. आता मग खाली चल. इथे आपण वरती होत ना. वीज लगेच इकडे येईल. हा मग असंच असतं. असंच आहे. येस स्टॉर्म. हा खाली चल. खाली चल. आजूबाजूला इकडे चल. हीच आहे ब्युटी आमच्या गावाची. तरी पण अजून प्रॉपर पावसाळा एकदम सुरू नाही झाला. शेतांना तुडुंब भरलेले असतात. त्याच्यामध्ये भात उगवलेलं असतं, गवत असतं असं. पण त्यावेळेस मी इथे नसणार आहे. सो मी आताच कॅप्चर करते. म्हणजे नंतर केव्हा पाहिजे तेव्हा बघता येईल. ढगांच्या लाटा येत आहेत. चला आता मी परत खाली जाते. ब्रुनोला आणल्यानंतर परत थोडं पावसात भिजून राहिलं लाईट. पण तरी पण चहा पिण्याची तलब काही आवरे ना. स्वतः जाते, परत चहा ठेवते. मस्तपैकी आल्याची चहा घेते. जेवण करायचंय. चपाती आणि गवारीची भाजी आहे आणि बाकी उरलेलं ते दुपारचं आहे डाळ वगैरे. तो तेच खाणार आहोत हे ना यार. चला लेट्स गो. आणि इथे आमची गडगड म्हातारी येते हो. सो आम्ही खाली जातोय. हा अशी गडगड म्हातारी जोरात एकदम चमकली मगाशी. सो आम्ही इथे थांबत नाही आहोत. आम्ही जातो खाली. आयन खाली येत नव्हता आणि मला जरा भाजी आणि चपाती करायची. आयन चल. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि परत आल्यानंतर चहा पियाचा मोह काही आवरला नाही. सो परत चहा ठेवली आल्याची आणि मी जरा वरती आली आहे मी टाइम स्पेंड करायला थोडासा. हा खूप छान वाटतंय. समाधान यालाच म्हणतात. माझं समाधान यातच आहे. व्हिडिओमध्ये माहीत नाही दिसतंय की नाही, पण इथे खूप असं पिवळं पिवळं जरा ढग आलेले आहेत. असे पिवळे ढग दिसतात आणि येलो येलो झालेलं आहे पूर्ण असं. खूप छानपैकी नजारे घेत आहेत. छान छान मस्त. आणि ते पाहू शकता डोंगरावर. मी मगाशी दाखवलं असे ढग उतरतात. खूप कमी आहेत ढग पण थोड्या वेळाने खूप होतील तिथे. मगाशी जेव्हा बाहेर गेलेली पावसामध्ये खूप काही बोलायचं होतं पण बोलायला मिळालं नाही. बिकॉज पाऊस पडत होता एका साईडनी. गाड्या सुरू होत्या कारण 6 तारखेला शिवराज्याभिषेक आहे. सो गाड्या जरा सुरू होत्या आणि आयान माझ्याकडे होत्या. छत्री होती, मोबाईल होता. सो मला जमतच नव्हतं कसं काय करू मी ॲडजस्ट. पण तरी पण बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच की बालपणाच्या आठवणी कधीच विसरता येत नाही आहे. आणि मी लकी आहे की मला परत तिथे यायला भेटलं आणि मी परत तेच जगते. छान वाटतं. मनातलं समाधान. माझं तर समाधान इथेच आहे. खूप सो
ही आहे चहा. आणि आता मी चहा घेते आणि मग नंतर तुमच्याशी. इथे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. तर सकाळचे वाजत आहेत 4 आणि मम्मीला आणि मला झोपच नाहीये. जवळजवळ 3रा दिवस झाला. काल मम्मीला झोप आलेली, मला तर अजिबातच नाहीये. आणि माझं असं होतं जागा चेंज झाली का झोप येत नाही, पण यावेळेस जरा एक्स्ट्रीमच झालंय का माहिती नाही. पण झोप नाही. आणि नंतर बसल्यानंतर मला आठवलं की मी मग ब्लॉग एंड केलाच नव्हता माझा आजचा. तर चला तर मग मी म्हणाली तुमची रजा घेते. पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या भेटीस येईल. तोपर्यंत बाय.